अतिरिक्त शिक्षकांचे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत समायोजन करण्यात आले। मात्र संस्थेने या शिक्षकांची शालेय पाठाच्या व अभ्यासक्रमांच्या बाबतीत तपासणी करण्याहेतू मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला। सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मुलाखत घेण्याच्या निर्णयावरून वादंग उठले। मराठवाडा शिक्षक संघाने माफी मागो आंदोलन करताच सरस्वती भुवन प्रशालेच्या शिक्षकांनीही त्यांना प्रत्युत्तर देत गुणवत्तेशी तडजोड करणार नाही म्हणत घोषणाबाजी केली। शिक्षण विभागाच्या 20 जानेवारी 2025 रोजीच्या आदेशानुसार 7 अतिरिक्त शिक्षकांचे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत समायोजन करण्यात आले। मात्र संस्थेने 1 फेब्रुवारी 2025 रोजी या समायोजित शिक्षकांची मुलाखत तसेच पाठ व अभ्यासक्रम तपासणी करण्याचा निर्णय घेतला। शिक्षण विभागाने जर समायोजनासंदर्भात निर्णय घेतलेला असताना संस्थेने पुन्हा मुलाखत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत मराठवाडा शिक्षक संघाने या निर्णयास आक्षेप घेतला। सर्व समायोजित शिक्षक हे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारक आहेत। ते पूर्वीच नियमानुसार मुलाखती व परीक्षांमधून पात्र ठरलेले आहेत। अनेक शिक्षकांना 15 ते 20 वर्षांचा अनुभव असून त्यांच्याकडून पुन्हा मुलाखती व तपासणी घेणे अन्यायकारक आहे। शासन निर्णयात समायोजनासाठी अशा मुलाखती अथवा पाठ अभ्यासक्रम तपासणीची कोणतीही अट नाही। हा निर्णय शिक्षकांचा आणि त्यांच्या पदाचा अपमान करणारा आहे। संस्थेच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागावरील विश्वास डळमळीत झाल्याचा आरोप करत मराठवाडा शिक्षक संघाने माफी मागो आंदोलन केले। आंदोलन सुरू असतानाच प्रशालेच्या शिक्षकांनी सुद्धा एकसंघ होत अतिरिक्त शिक्षक बांधवांना आमचा नकार नाही, मात्र गुणवत्तेशी तडजोडीस आम्ही तयार नाही असे म्हणत घोषणाबाजी केली। आंदोलनकर्ते आणि सरस्वती भुवनचे शिक्षक आमनेसामने येताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सरस्वती भुवन शिक्षण संस्थेने सुरक्षा रक्षक तैनात केले होते। शिवाय पोलिसांचाही मोठा बंदोबस्त संस्थेच्या कार्यालयासमोर लावण्यात आला होता। आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघाचे चंद्रकांत चव्हाण, बामुक्टोचे उमाकांत राठोड, अजय कदम, अशोक हमढेरे, विलास चव्हाण, बाळू पवार, डॉक्टर पी.बी. पगार, गणेश राठोड, अरुणा चौधरी, राजकुमार कदम, डीजी तांदळे, कालिदास धपाटे, युवराज मुरुमकर, नदीम सय्यद, योगेश खोसरे, नवनाथ मंत्री, मुसीन शेख, विकास बडे, नाना सावंत, अरुणा चौधरी, पद्माकर पगार, शीतल कवडे, सविता हिंगे, दीपक वाघ यांनी सहभाग नोंदविला। अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करताना त्यांची मुलाखत घेण्याचा निर्णय संस्थेच्या नियामक मंडळाने घेतला आहे। आम्ही केवळ त्याची अंमलबजावणी करत आहोत। संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषांनुसार काम करण्यासाठी ही प्रक्रिया असल्याचे म्हणत सरस्वती भुवन संस्थेने निर्णयावर ठाम भूमिका ठेवली। दरम्यान आंदोलनकर्त्यांनी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिनेश वकील, सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांची भेट घेऊन म्हणणे मांडले। लेखी उत्तर देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीनंतर उत्तर देऊ, अशी भूमिका संस्था अध्यक्ष दिनेश वकील यांनी घेतली। 1977चा कायदा असो, 81ची नियमावली असो किंवा आतापर्यंत वेळोवेळी जी GR निर्गमित झाली महाराष्ट्रात, त्याच्यात कुठेही एक शब्द सुद्धा नाही की संस्थेनं तपासणी करावी। तो तुमचा अधिकारच नाही। त्याच्यामध्ये काय होतं साहेब, तुम्हाला सांगतो, तुमच्यासारख्या मोठ्या संस्थेनं समजा तुमच्याकडे 7 शिक्षक आता तुम्ही घेतले, 5 जणांनी इंटरव्ह्यू दिला। आता कसं असतं, इंटरव्ह्यू म्हणजे काय असतं, जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्याला अपेक्षित असणारे उत्तर आवश्यक असतात, बरोबर आहे, त्याला अपेक्षित असणारे उत्तर। आणि जर शिक्षकाने दिलं नाही, तुम्ही जर परत पाठवलं, हा शिक्षकाचा सगळ्यात प्रचंड अपमान आहे। कारण एखाद्या शिक्षकाच्या त्याच्या शिक्षकी पेशावर तुम्ही जर प्रश्न उपस्थित करता, हा अधिकार दिला कशाला केलं आता TET सरकारने? आमची 25 वर्ष नाही का केलं? आता केलं यांना सरकारनेच पाठवलंय आणि आपण त्या सरकारचं मानत नाही मानत ना, आम्ही कळवलंय त्यांना। साहेब साहेब आम्ही त्यांना कळवलंय जेव्हापासून नोकरी लावायचा अधिकार संस्थेचा आहे। कोणाचा आहे? संस्थेचा आहे, बरोबर आहे। एम्प्लॉय नक्की करू शकतो का मला इथं नोकरी करायची? नाही ना, नाही करू शकत ना। आम्ही अपॉइंटमेंट दिलंय का तुम्हाला? नाही दिलेलं आहे। मग आमच्याकडे जर ती प्रायव्हेट संस्था आहे आमची, जरी अनुदानित असली, प्रायव्हेट संस्था नाही साहेब, तुम्ही प्रायव्हेट संस्था आहे ना, अनुदान वेगळं सरकारी संस्था, तुम्ही शासन अनुदान हे अनुदान आहे, त्याला 100% शासनाचं अनुदान अनुदानित संस्था आहे, पण प्रायव्हेट संस्था आहे, बरोबर आहे ना। तेव्हा आमचा इंटरव्ह्यू असतो,
बरोबर आहे? असं तुम्ही नाही. 25 वर्षानंतर आमचे इंटरव्ह्यू आम्हाला ठरवायले तुम्ही. अरे मी वकील आहे आता आम्हाला 20 वर्षानंतर परत एक्झाम द्यावी ते लागते. वेगळं बिलकुल दिली पाहिजे, नाही, बिलकुल दिली पाहिजे. वकील आहात. लग्न समर्थन करू नका तुम्ही. आम्हाला घ्यायचं नाही. बरं एक मिनिट, आम्ही तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. आमची विनंती आहे की आम्हाला तुमचं काय म्हणणं आहे ते लेखी कळवावं. आम्ही लेखी तिथं कळवू. नाही, आम्ही तुम्हाला निवेदन दिलंय ना सर. तुमचा आमचा सहाय्य संबंध आहे. आम्ही डिपार्टमेंटला कळवलं. काय म्हणताय? माझं एवढं म्हणणं आहे की निवेदन दिलं तुम्ही आता, निवेदन दिलं तुम्ही, बस त्याला आम्ही लेखी उत्तर देऊ ना. तुम्ही कोण आहे? थांब थांब हे शिक्षक आहेत. हा? शिक्षक, आम्ही साहेबाशी बोलायलो ना. हो तर इथे तुमचे लोक नाही, नाही, सर, कोणी